हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनेल. कसे आहात सगळे? तर आज मी बनवते आहे शंकरपाळी आणि मी आता शंकरपाळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी साखर घेतली आहे या वाटीने मोजून, त्याच्यामध्ये त्याच वाटीने मोजून मी तूप घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून मी तेवढ्याच प्रमाणात दूध घेतलेलं आहे. तर हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि गॅसवर ते आता तापवत ठेवायचं. मिक्स करून त्याला साधारण कंटिन्युअसली हलवत राहायचं, जेणेकरून साखर लवकर विरघळेल आणि लवकर त्याला उकळी येईल. उकळी येईस्तोवर गॅस चालूच ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने मी शंकरपाळ्या नेहमी करते. तर तुम्ही शंकरपाळी कशी करता मला ते कमेंट करून सांगा. तर हे बघा, इथं आता मिश्रण हे एकजीव करत राहायचं सतत आणि त्याला एक थोडीशी उकळी यायला स्टार्ट झाली की गॅस बंद करायचा. तर इथं पहा, आता उकळी येते मिश्रणाला आणि थोडंसं आता गॅस चालू ठेवून एक काही सेकंदातच आता गॅस बंद करायचा. तर मी गॅस बंद करते आहे आणि त्यानंतर हे थोडं मिश्रण थंड होऊ द्यायचं. आता हे मिश्रण थंड झालं आहे आणि ते एका परातीमध्ये मी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मैदा ॲड करणार आहे. तर त्या मिश्रणात जेवढा बसेल मैदा तेवढा घालून घ्यायचा आणि ते मिश्रण छान मळून घ्यायचं. हे आता पीठ बघा मळून झालं आहे शंकरपाळ्यासाठीचं. तर त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघून घ्या. जास्त पण घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही, एक मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची. तर हे बघा, इथं पीठ माझं मळून झालं आहे छान, तुम्ही पाहू शकताय. आणि त्याच्यानंतर हे एक अर्धा पाऊण तास थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आता शंकरपाळीसाठी याचं एक लाटी लाटून घ्यायची. तर तुम्ही इथं जाड लाटू शकता किंवा थोडं पातळही लाटू शकता. मी थोडं जाड लाटून घेतलं आहे, कारण का थोडंसं त्याचे जास्त असे लेयर्स दिसतात शंकरपाळ्याचे, म्हणून थोडं जाड लाटायचं. तुम्ही पातळ पण लाटू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि त्याचे इथं काप करून घेते आहे. एक मीडियम आकाराचे काप केलेत मी चौकोनी. तुम्ही अगदी छोटे छोटे पण करू शकता. दिवाळीच्या पदार्थांमधला शंकरपाळी हा एक अतिशय आवडीचा पदार्थ आणि लहान मुलांना तर जास्त आवडतो, कारण का गोड लागतात आणि क्रिस्पी लागतात, त्याच्यामुळे लहान मुले आवडीने खातात. तर इथं आता मी शंकरपाळी तळती आहे. मीडियम आचेवर तळून घ्यायचं, जास्त पण फुल गॅस ठेवायचा नाही, तर त्या करपल्या जातात. आता जनरली हे सगळ्यांना माहितीच आहे, कारण सगळेच दिवाळीचे पदार्थ करतात आणि दरवर्षी करतात, त्याच्यामुळे सगळे त्याच्यामध्ये प्रो असतात. पण एक जनरल मी सांगते आहे. तर इथं आता मी या अशा कलरमध्ये साधारण शंकरपाळ्या तळून घेतल्यात. थोडासा असा रेडिश कलर. तुमचे दिवाळीचे पदार्थ करून झाले की नाही मला ते कमेंट करून सांगा. हे बघा, इथं माझ्या शंकरपाळ्या सगळ्या तळून झाल्यात आणि असा कलर मी ठेवलेला आहे आणि छान असे त्याला लेयर आलेले आहेत. तर तुम्ही पण अशा पद्धतीने शंकरपाळ्या करून बघा. थोडीशी वेगळी मेथड आहे. हे बघा, अशी छान शंकरपाळी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. ही माझ्या आईने शिकवलेली पद्धत आहे मला. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा करून बघा नक्कीच. हे बघा, खूप छान असे त्याला लेयर आले आहेत आणि क्रिस्पी झाली. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. बाय बाय, थँक्यू.